नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता आताची बातमी आहे, लक्षात घ्या। ई पीक पाहणी झाली तरच मिळणार सोयाबीन अनुदान। लक्षात घ्या, राज्य सरकारच्या अटीने शेतकरी अडचणीत आलेला आहे। 2 वर्ष मातीमोल दराने विक्री झालेली आहे, तरी पण येतं तुम्हाला एक यांनी अट ठेवली आहे की ई पीक पाहणी झाली तर तुम्हाला सोयाबीनचं अनुदान मिळणार आहे आणि हेक्टरी हे 5000 रुपयाचं अनुदान हे तुम्हाला मिळणार आहे। याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत। लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयक योजनांविषयक तुमचे कुठल्याही योजना असू द्या, शेतीविषयक कुठलीही योजना असू द्या, आधार कार्ड रिलेटेड, पॅन कार्ड, कुठलेही डॉक्युमेंट रिलेटेड असू द्या, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतात। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि आपण मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत सोपं करून सांगत असतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी ह्याची खूप मदत होते। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा। लक्षात घ्या, आपण ही माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर चालू करूया, काय नेमकं म्हणणं आहे। तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की गेल्या 2 हंगामात सोयाबीनचे दरात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे आणि यासाठी राज्य सरकारने खरीप हंगामात 2023 साठी सोयाबीन उत्पादनाला हेक्टरी 5000 रुपयांचं अनुदान जाहीर केलं। पण 2023 मध्ये ई पीक ॲपवर ज्यांची नोंदणी केली त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असल्यानं शेतकऱ्याची अडचण झाली आहे। लक्षात घ्या, आता 2023 मध्ये सगळे शेतकरी काय यांनी ई पीक पाहणी किंवा जे काय ॲप होतं त्याच्यावरती नोंदणी केलेली नव्हती। आता यांचं काय बाबा, तर ह्याच्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे। तेच आपण पूर्ण डिटेल्ड माहिती आता इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, मागील 2 वर्षात फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे। हमी भावापेक्षा कमी दरानं यांना इथं सोयाबीनचं विकण्याची वेळ आली आणि त्यामुळे प्रति क्विंटल त्यांना 42 ते 47 रुपयांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला दर मिळाला। दरात सुधारणा होईल या अपेक्षेने सोयाबीन वर्षभर घरात ठेवण्यात आलं, परंतु त्याचा जो काही दर आहे त्यात काही फारसा फरक पडला नाही आणि शेतकऱ्यांना इथं काय झाला, तोटाच झाला। त्यामुळे काय झालं तर सोयाबीन उत्पादक शेतकरी आता आतबट्यात आला आहे, त्यामुळे तोट्यात आलेला आहे। त्याला दिलासा देण्यासाठी लक्षात घ्या, त्याला देण्यासाठी शासनाने अनुदान योजना सुरू केली। हे अनुदान हंगाम 2023 साठी असून या हंगामात शेतकऱ्यांनी ई पीक ॲपवर नोंदणी करणं बंधनकारक आहे। ज्याची नोंदणी नाही केली नाही त्यांना अनुदान मिळणार नाहीये। लक्षात घ्यायचंय, ज्यांची नोंदणी नाहीये ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनवरती 2023 साठी त्यांचं इथं आता त्यांना अनुदान मिळणार नाहीये। लक्षात घ्या, ही एक मोठी आता चिंतेची बाब आहे। कारण जर एखाद्या आपल्या शेतकरी मित्रांनो जर इथं त्याच्यावरती नोंदणी केली नसेल तर त्याचं काय, तो खरं तर तो पात्र आहे तरी पण त्याला काय होणार मग। लक्षात घ्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान भेटणार। राज्य सरकारने अनुदान योजनेसाठी काही निकष घेतले आहेत, त्याचीच पूर्तता करणारे शेतकऱ्याच्या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत। ज्यांची ई पीक पाहणी ऑनलाईन झाली त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। काही जणांना सोयाबीनचे पैसे पण भेटले आहेत। आता काय म्हणतील, काय उशिरा व्हिडिओ टाकला, परंतु हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे मित्रांनो, कारण कोणाला माहीत नसतं। त्यामुळे लक्षात घ्या, ज्यांचं हे आहे ई पीक पाहणीवर आहे त्यांचाच इथं फायदा आहे। 2 हेक्टर पर्यंतचे अनुदान मिळणार। लक्षात घ्या, 2 हेक्टर पण मिळणार आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंतचं अनुदान लाभ मिळणार आहे। 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5000 रुपये असं अनुदान हे सुद्धा इथं आता वितरण करण्यात आलेलं आहे। आणि खूप जणांना ह्याचे पैसे सुद्धा मिळालेले असतील, परंतु ज्यांना जर अजून पैसे मिळाले नाही तर तुमचं एकच अडचण होऊ शकते इथं की तुमची जी काही नोंदणी आहे ती तुमची इथं झालेली नाहीये किंवा तिथं नोंदणी तुमची सापडलेली नाहीये। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, पीक विम्यालाही पीक विमा सुद्धा पीक नोंदणी आवश्यक, पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हवा असेल तर पीक नोंदणी आवश्यक असल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, अतिवृष्टी किंवा काही वेगळं असेल किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल तुम्हाला किंवा पीक विमा घ्यायचा असेल तर त्याला सुद्धा ई पीक नोंदणी आवश्यक आहे। ई पीक नोंदणीवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यकच आहे। लक्षात घ्या, त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। त्यामुळेच काय झालं बघा, इथं सोयाबीनला किंवा ह्याचं जे काही आहे ते त्यांना मिळालं नाही। त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनची क्षेत्रात आता घट सुद्धा केलेली आहे शेतकऱ्यांनी, कारण त्यांना भावच परवडला नाही तर काय करणार पिकवून। मागील 2 वर्षापासून सोयाबीनचे मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे। त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली। यंदाच्या हंगामात 42,000 हेक्टरमध्ये कोल्हापुरात जिल्ह्यात पेरणी झालेली होती। हे फक्त एकाच ह्याचं आहे, तर आपण जर बघितलं तर भरपूर असे जिल्हे आहेत जिथं याचे जे आहे तर काय म्हणतात ते आपण उत्पादन आहे ह्याच्यामध्ये घट झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आताची की ई पीक पाहणी झाली नाही तर तुम्हाला सोयाबीनचं हे अनुदान इथं मिळणार नाहीये।
त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी तिथं केले नव्हतं तर त्यांना इथं आता प्रॉब्लेम थोडासा फेस करावा लागेल. बघूया आता याच्यावरती काय तोडगा निघतोय का. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही नोंदणी केली आहे का, केली आहे, आणि केली नाही तर तुम्ही केली नसेल तर तुम्ही केली नाही असं लिहा. म्हणजे मग आपण जसं याच्यावरती काही अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटेचं बटन दाबून ठेवायचं, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.